84 वर्षाचा योद्धा लढतो. अरे तुम्ही योद्धा लढायला लावता, तुम्ही त्यांना सांगा ना की साहेब तुम्ही आम्हाला फक्त मार्गदर्शन करा, तुम्ही पहिली तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही आराम करा आणि तिथं बसून सूचना त्या ठिकाणी द्या. एवढ्या सभा घ्यायला सांगतात. आत्ताही मी उभा केलेल्या उमेदवाराच्या ऐवजी दुसरा उमेदवार उभा केला तर श्रीनिवास पवार आणि त्यांचा परिवार यांनी माझंच काम केलं असतं. जोपर्यंत त्यांना निवडून आणण्याच्या करता मी जीवाचं रान करत होतो तोपर्यंत दादा बोलतो हे सगळं बरोबर आहे, दादा कामाकरता बोलतो. आता वेगवेगळे पक्ष हे झाले, भूमिका बदलली गेली, त्यावेळेस आता माझ्यावर आरोप व्हायला लागले की मी धमक्या देतो. आता जो ग्रुप आहे साहेबांच्या जवळ त्याच्यातला एक ग्रुप असा आहे की हे अजिबात संपूर्ण हे वेगळंच राहिलं पाहिजे आणि हे बाजूलाच राहिले पाहिजे अशा पद्धतीचा विचार करणारा एक ग्रुप आहे. मी जर एवढा भ्रष्टाचारी नालायक हरामखोर असतो किंवा एकदम वाया गेलेला असतो आणि सतत भ्रष्टाचाराने बरबटलेला असतो तर मला ह्यांनी कुणी संधी दिली नसती. ज्यांनी सांगितलं त्यांच्यावर पण दाऊदशी संबंधित आरोप झालेच ना. श्रीखंडाचं भूखंड का भूखंडाचं श्रीखंड हा आरोप पण खूप वर्षापूर्वी झाला ना. सुप्रियावर पण लवासाच्या बद्दलचा आरोप आहे, नाही म्हणता येणार नाही. सांगितलं खासदारकीला उभं राहा, खासदारकीला उभा. सांगितलं 3 महिन्यात राजीनामा दे, राजीनामा. सांगितलं आता आमदारकीला, आता राज्यमंत्री व्हा, आता आमदार म्हणून राहा. जे म्हणतील ते. त्यांच्या पुढं बाका इकडं तिकडं वीर अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झालेला आहे. आता त्या लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान करायचं असेल तर ते माझ्या उमेदवाराला मतदान करतील, माझ्या पक्षाच्या महायुतीच्या. आणि भावनिक मुद्द्यावर मतदान करणार असतील तर ते तिकडे मतदान करतील. नमस्कार. तर आज आपल्यासोबत बोलभिडूवर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत. मी दादा म्हणूनच उल्लेख करेन, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला दादा म्हणून ओळखतो. दादा, आता प्रचार संपलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सांगता सभा झाल्या त्याच्यानंतर एक ब्रेकिंग बातमी आली की पवार साहेबांची तब्येत जी आहे ती आता खालावलेली आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तुम्ही जेव्हा ही बातमी बघितली तेव्हा तुमच्या मनात म्हणजे काय विचार आला? माझ्या मनात विचार असा आला, 2004ला पण अशाच पद्धतीनं साहेबांना एक गंभीर आजार झालेला होता. साहेबांचा आम्ही फॉर्म भरला आणि साहेबांनी आम्हाला सांगितलं की अशा पद्धतीचं ऑपरेशन तातडीनं करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता सेनापती निवडणुकीत नाही आहे, सैन्याने ही निवडणूक लढवायची. आम्ही सगळेजणं निसर्गला होतो. निसर्गला आम्हाला बोलवलं होतं. आर पाटील होते, भुजबळ साहेब होते, जयंत पाटील होते, दिलीप वळसे पाटील होते, जेवढे काही 2004ला राष्ट्रवादीमध्ये होते ते सगळे दिग्गज नेते होते, सहकारी होते. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात काटेशी पाणी आलं आणि मग आम्ही विचार केला, जिथं परवा आमचा प्रचाराचा फॉर्म भरल्यानंतर सभा झाली तिथंच सभा ती होती. ती सभा झाल्या आम्ही ती जबाबदारी उचलली आणि साहेब बिचकँडीला घेऊन त्यांनी ऑपरेशन केलं. आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी पार पाडली. खरं तर आत्ताच्या काळामध्ये ह्या सगळ्यांनी सांगायला पाहिजे होतं की साहेब तुम्ही अशा पद्धतीनं दगदग करू नका, तुम्ही आराम करा. आम्ही ती निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी मग दिलीप वळसे जयंत पाटील असतील, डॉक्टर कोल्हे असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया स्वतः असेल, हे जे कोणी आत्ता साहेबांच्या जवळ आहेत त्या सगळ्यांनी, जितेंद्र आव्हाड असतील, ह्या सगळ्यांनी ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती. तुम्ही मला सांगा, तुमचे वडील आजारी असले आणि ते प्रचारामध्ये येत असले तर आपण सांगत नाही की पहिल्यांदा तब्येत चांगली पाहिजे, पहिले तब्येतीचा विचार केला पाहिजे. हे महत्त्वाचं नाही, तब्येत महत्त्वाची आणि त्या पद्धतीनं विश्रांती घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. माझी तीच भावना आहे. मी जर त्यांच्यावर असतो तर मी सांगितलं असतं साहेब 2004ला असाच प्रसंग आला होता, आपण तिथं दवाखान्यात ॲडमिट होता, आम्ही सगळ्यांनी ती निवडणूक पार पाडली आणि त्यावेळेस बऱ्यापैकी जागा आपण निवडून आणल्या. तुम्हाला म्हणजे असं वाटतं ह्या सगळ्यांनी मिळून ही गोष्ट सांगणं फार गरजेचं होतं? हे काय करतात, ह्याच्यात हे दोघं जण सुप्रिया आणि रोहित हेच साहेबांना सारखं, बाकीच्यांचं जास्त कुणाचं चालत नाही. फॅमिलीच्या संदर्भातलं जसं पूर्वी
मी एक फॅमिली मेंबर आज पण आहे, तेव्हाही होतो. परंतु तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी बघायचो आणि आर आर पाटील, आम्ही भुजबळ साहेब, आम्ही सगळेजण ठरवायचो आणि त्या पद्धतीने एक कुटुंब म्हणून त्या ठिकाणी काम करायचो. आताच्या काळात एवढा जर त्रास होत होता, त्यांना बोलताना त्रास होत होता, त्यावेळेस ह्यांनी सांगायला नको होतं की बाबा ह्याच्यातले पण आता सुप्रिया पण जवळपास एक 54 वर्षाची आहे. त्याच्यामध्ये आमचे जयंतराव सिनियर आहे, बाकीचे सगळे सिनियर आहे, कोले साहेब, अनिल देशमुख, हे ते ह्यांनी काय सांगत नाही. आता तुम्ही जर फॅमिलीचा मुद्दा काढला, जेव्हा जेव्हा आता पवार कुटुंबाचा विचार केला जातोय, तेव्हा स्टेजवरती आम्हाला पवार कुटुंबातले बरेच लोक शरद पवार गटाच्या प्रचारामध्ये किंवा आता परवा महिला मेळावा सुद्धा झाला, तिथं सुद्धा बरेच फॅमिलीतले लोक बघायला मिळाले. तर हे जे फॅमिलीतले लोक तिकडे जाणं किंवा त्यांच्यासोबत असणं, ह्याच्यामागे तुम्हाला काही राजकीय महत्वाकांक्षा दिसतात का ह्या फुटीनंतर? मला राजकीय महत्वाकांक्षा दिसत नाही. शेवटी जो काम करतो, जो जनतेचा विश्वास संपादन करतो, त्याला जनता पाठीशी उभी राहते आणि निवडून देत असते. हे साधारण गणित आहे, हे साधारण सूत्र आहे. मी मागे पण काही सहकाऱ्यांना सांगितलं की फॅमिली करता आमची फॅमिली इतकी मोठी आहे. आत्ता फॅमिलीतलं 3 परिवार, म्हणजे तसं बघितलं तर स्वतः साहेबांचा परिवार, माझे बंधू श्रीनिवास पवारांचा परिवार आणि आमचे थोरले बंधू राजेंद्र पवारांचा परिवार, हे 3 परिवार सोडून तसं काही कोणी त्याच्यामध्ये प्रचाराच्या करता बाहेर होतं अशातला भाग नाही. आणि आमच्याकडनं पण काही प्रचार करत होते, पण मला असं सगळ्यांना ते एकत्र बसून ते फोटो काढायचे, ते बरोबर ते दिसले पाहिजेत असं मला. आता काल मी सुनेत्रा तिथं उमेदवार म्हणून बसली होती आणि मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून भाषण करत होतो. ह्याच्या व्यतिरिक्त कोण स्टेजवर दिसलं का? ह्याच्या आधी पण एवढ्या सभा झाल्या, त्यावेळेस साहेब आणि मी आणि सुप्रिया आम्ही स्टेजवर असायचो. हे आताची परिस्थिती बदलली. आम्हाला पण प्रत्येकाला माणुसकी आहे, काळजी आहे, ज्यांनी त्यांनी स्वतःची काळजी घेतली गेली पाहिजे. ह्यांनी काय सांगायचं, 84 वर्षाचा योद्धा लढतो. अरे तुम्ही योद्धा लढायला लावता, तुम्ही त्यांना सांगा ना की साहेब तुम्ही आम्हाला फक्त मार्गदर्शन करा, तुम्ही पहिली तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही आराम करा आणि तिथं बसून सूचना त्या ठिकाणी द्या. एवढ्या सभा घ्यायला सांगतात. आता मला आठवतं बाळासाहेब ठाकरे सरसेना हिंदू हृदय सम्राट फक्त एक सभा संध्याकाळची घ्यायची. आज पण उद्धवजी ठाकरे फक्त एक सभा घेतात संध्याकाळी, घेतात की नाही? राजसाहेब ठाकरे फक्त एक सभा घेतात. तशा पद्धतीनं हे काय करतात साहेब. आता त्या दिवशी काल मी बघितलं, सातारून निघाले सकाळी, त्यांनी भोरची सभा केली. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक इंदापूरची सभा करून त्यांना बारामतीची सभा करायला लागली. ह्या जी धावपळ आहे, पवारसाहेबांचं आज वयाचा विचार करता हे शक्य नाही ना. एकेकाळी आम्ही बघायचो ना, पहाटे 4, तेव्हा आचारसंहिता नव्हती, पहाटे 4 वाजता साहेबांच्या सभा चालायच्या. विट्याला तिथं सभा, हनुमंतराव पाटील ते त्या ठिकाणी वारले, सदाशिव पाटलांचे वडील, त्यांची एक सभा चाललेली होती. असं दिवस उजाडला म्हणजे अशा सभा चालायच्या पुलोच्या काळामध्ये. पण त्यावेळेस साहेब एकदम तरुण होते, एक उमेद होती, जिद्द होती साहेबांच्या संदर्भात. आत्ता साहेबांच्या ह्या लोकांच्या करता ही लोक साहेबांना करायला लावतात. हे साहेबांना कोण करायला लावतं? ही लोक करायला लावतात. ह्याच्यातले का नाही सांगत? आम्ही देखील फिरतो, आम्ही देखील सांगतो तुम्ही आराम करा, का नाही सांगत? तुम्ही आता दादा उल्लेख केलात की मार्गदर्शक म्हणून त्यांना खरं तर जबाबदारी द्यायला पाहिजे होती. नाही, जबाबदारी मी कशाला जबाबदारी देतो? मार्गदर्शक म्हणून मी तसं म्हणलेलो नाही. मी म्हणालो की या बाकीच्यांनी सांगायला पाहिजे होतं की साहेब आपण म्हणजे तब्येत बरी नाहीत, साहेब आज फिरू शकतात वगैरे, ते आपण सगळं बघतोच. त्याबद्दल साहेबांना सॅल्यूटच केला पाहिजे. पण त्या बाबतीमध्ये हे जे काही आहे, त्यावेळेस इतर तुमच्या प्रचाराला आले, साहेब आजारी आहेत, तर तुम्ही सांगायला पाहिजे की साहेब नको, माझ्या प्रचारापेक्षा तुमची तब्येत महत्त्वाची आहे, असं सांगायला नको. गेल्या वेळी साधारण मला वाटतं 1 वर्ष झालं आता, ज्यावेळेस राजीनामा शरद पवारांनी दिला होता आणि त्या सगळ्या घडामोडी मुंबईमध्ये घडल्या होत्या, त्यावेळेस जर ती सूत्र देणं किंवा ह्या सगळ्या घडामोडी झाल्या असत्या तर इतका काळ जो आहे तो बंड किंवा ह्या गोष्टी घडल्या नसत्या असं तुम्हाला वाटतं? बंड नाही झालं. तुम्ही बंड किंवा अमकं असे जे काही शब्द वापरतात हे बरोबर नाही.
आम्ही अनेकदा 3-3दा 4-4दा साहेबांच्याकडे जायचो. साहेब ह्याच्यातनं मार्ग काढा. सगळ्यांचं म्हणणं असं आहे, सगळ्यांनी सह्या दिलेल्या होत्या. आता साहेबांच्या बरोबर आहेत त्यांनी सगळ्यांनी सह्या दिलेल्या होत्या. 100% आमदारांनी सह्या देऊन आपण आता शिवसेनेबरोबर इतके वर्ष सरकार केलं. सगळ्या आमदारांची भावना आहे 100% सगळ्यांची की आपण भाजपबरोबर जावं. तुम्ही आमचे प्रमुख नेते आहात, तुम्ही ह्याला मान्यता द्या. साहेब चर्चा करत होते, साहेब विचार करत होते, साहेब ह्या सगळ्यांना वेळ देत होते. त्याच्यानंतर पवार साहेबांनी मग तो राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणाले की मी आता संस्था बघतो, तुम्ही माझं म्हणजे जेव्हा काही माझा सल्ला लागेल तेव्हा तुम्ही मला सल्ला म्हणजे विचारा, मी सल्ला देत आणि ह्या पद्धतीनं पुढं जाऊ असं मला सांगितलेलं होतं. बाकीच्यांना नव्हतं सांगितलं आणि राजीनामा दिलं. मग ते बाकीचे तिथं थोडंसं काही भावनिक झाले वगैरे वगैरे त्या गोष्टी झाल्या आणि तो एक तो काळ तो पद्धतीचा संपला. वास्तविक तेव्हाच या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या पण दुर्दैव आहे ते होऊ शकलं नाही. आता आपण जेव्हा बोलतोय तेव्हा पण तुमच्या बोलण्यात सातत्यानं रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंचा उल्लेख येतोय. रोहित पवार सतत तुम्हाला टार्गेट करताना दिसत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणजे भाषणांमध्ये पण म्हणाला की जिल्हा परिषद असेल किंवा कर्जत जामखेड असेल ते निवडण्यामध्ये पवार साहेब नाही म्हणत होते पण तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये साथ दिली. मग रोहित पवार तुम्हाला असं सतत टार्गेट करतात हे बघून तुम्हाला काय वाटतं? नाही काय ते शेवटी मुलं आहेत, त्यांना त्यांचं भवितव्य पुढचं घडवायचं आहे. त्याच्यावर त्यांना जर असं वाटत असेल की आपण अजित पवारांवर टीका केली तर आपण जास्त लोकप्रिय होऊ, जास्त आपल्याला लोक रिस्पेक्ट देतील, असं काहीतरी त्यांचा कयास असेल. मला काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. त्यांनी मला किती टार्गेट करू द्या, मी कामाचा माणूस आहे, मला माझं काम महत्त्वाचं आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला ही गोष्ट माहिती आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. संविधानाने तो दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेलं आहे. ते मांडतायत, लोक त्यांचाही ऐकतायत, माझाही ऐकतायत, सगळं समजून घेत आहेत. शेवटी डेमोक्रेसीमध्ये जनता जनार्दन हे सर्वस्व असतं. त्यांचा जे काही मत असतं त्याला प्रचंड महत्त्व असतं आणि त्याच्यात बहुमताला महत्त्व असतं. मागे देखील ज्यावेळेस अशा घटना घडायच्या त्यावेळेस ह्या घटना घडल्यावर पण साहेबांनी आम्हाला बोलवल्यावर आम्ही सगळे मंत्री गेलेलो, तुम्हाला आठवत असेल. आमचे शपथविधी झाल्यावर साहेबांना भेटायला आम्ही सिल्वर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो. आम्ही तो निर्णय घेतल्यावर पण गेलो. म्हणजे आमच्या मनात हे कुठंतरी संपवासच होतं. परत आमच्याबरोबर जेवढे आमदार होते त्यांना घेऊन गेलो. तेव्हाही सगळ्यांनी मार्ग निघावा. म्हणजे तेव्हा भुजबळ साहेब तिथं पांडुरंगा आम्हाला माफ कर अशा पद्धतीनं साहेबांना नमस्कार केला. म्हणजे एवढं सगळ्या गोष्टी केल्या. आजही आमच्या मनामध्ये म्हणजे श्रद्धा आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, ते आमच्या वडीलधारीचे आहेत. पण बाकीचे जे कोंडावळं समोर झालंय ते काय सांगतंय का काय कळायला मार्ग नाही. त्याच्यानंतर पण एकदा एक उद्योगपती पुण्यातले ते तर महिन्यांनी झालं, पुन्हा मला सांगण्यात आलं त्या उद्योगपतींनी, साहेब जयंत पाटील तुम्ही आणि मी असं आपल्या घरी बसायचं, लंच आहे आणि त्यावेळेस हा विषय आपल्याला सगळ्या संपून टाकायचा. तेव्हाही मी गेलो किंवा ठीक आहे मार्ग निघतो तर आपण मार्ग काढावा. म्हणजे ही घटना घडल्यावर 3-3दा आम्ही जाऊन आम्ही इतरांशी पण बोलत होतो जे त्यांच्याबरोबर आहेत आणि ज्यांना काहींना त्याच्यातल्या वाटतं की हे सगळं संपावं अशांशी पण मी बोललो. त्यांच्यात आता जो ग्रुप आहे साहेबांच्या जवळ त्याच्यातला एक ग्रुप असा आहे की हे अजिबात संपू नये, हे वेगळंच राहिलं पाहिजे आणि हे बाजूलाच राहिले पाहिजे अशा पद्धतीचा विचार करणारा एक ग्रुप आहे. कोण आहेत पण दादा असे की ज्यांना वाटतं हे संपू नये? ते आहे, सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या वक्तव्यावरूनच दिसतं. आणि काही ग्रुप असा आहे की नाही बाबा हा पक्ष हा परिवार हा सगळा एक राहावा, ह्यांनी सगळ्यांनी मिळून राज्यामध्ये विकासाची कामं करावीत, लोकांचे प्रश्न सोडवावेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशा पद्धतीनं विचार करणारा एक वर्ग आहे.
दादा, आता जेव्हा तुम्ही सोबत होतात तेव्हा साधारणतः डिसिजन मेकिंग किंवा सल्ले देणं किंवा तिकीट वाटप या गोष्टींमध्ये तुमचा जो आहे तो पगडा आम्हाला दिसत होता पवार साहेबांसोबत असताना. आता वेगळे झाल्यानंतर त्या शरद पवार गटामध्ये कोण असं आहे की जे लीड करतंय किंवा जे सगळ्या गोष्टी ठरवतंय, तिकीट वाटपापासून सगळ्या, असं कोण तुम्हाला दिसतं? मला इतकं माहीत नाही, कारण मी पण माझ्या व्यापामध्ये इतकं अडकलो. आता ते त्यांचं काम करतायत, निर्णय घेतात, आपण त्याच्यात लुडबुड करावी, काही नाक खुपसावं किंवा माहिती काढावी, मी तसला नाही आहे. जर कोणी कानावर घातलं असतं की व हे करतात, तर मी लगेच सांगितलं असतं की ही त्यांची पार्लमेंटरी बोर्डाची मला यादी माहिती आहे. बरं. पण त्या पार्लमेंटरी बोर्डाला मी त्याच्यातल्या अनेकांना ओळखतो, ते तिथं शब्दही उच्चारणार नाही. ते पार्लमेंटरी बोर्डात मेंबर म्हणून नुसते आपले तिथं बसतील, सगळ्या स्वतःला म्हणजे मान मिळाला आहे, सन्मान मिळाला आहे, असं एक समाधान मानणारा वर्ग असतो, त्याच्यातले काही आहे. पण आत्ता कोण कळतं आहे मला माहीत आहे. मागे मी त्याच्यामध्ये अनेक वर्ष महत्त्वाची भूमिका बजावत होतो, हे त्रिवार सत्य आहे. 2 दिवसांपूर्वी आम्ही शरद पवार सरांची पण मुलाखत घेतली होती. त्यामध्ये म्हणजे त्यांचं एक्झॅक्ट स्टेटमेंट सांगते तुम्हाला. ते असं म्हणाले होते की तुमचं नाव न घेता ज्याचा बॅलन्स जातो त्याला दाऊदची आठवण होते, भूखंडाच्या श्रीखंडाची आठवण होते, त्यांचा तोल पूर्णपणे ढासळलाय, असं त्यांचं वक्तव्य. नाही, काय झालं, एका आमच्या जिरायत भागामध्ये सभा होती साहेबांची, उंड्यालट्ट उंडेवरीला, आणि साहेबांनी सांगितलं तिथं की सुप्रियावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तुम्ही ज्यावेळेस तसं सांगता, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं वेगळं सांगायचं, म्हणजे इतरांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप. मी त्याच्यातनं अर्थ असा काढला की सुप्रियावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही, एक स्वच्छ प्रतिमा आहे, आणि इकडं मात्र भ्रष्टाचाराचा, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ना. हो. एक तर तो बँकेचा आणि आणि दुसरा सिंचनाचा 70,000चा आरोप. इतके वर्ष झाली, इतक्या इन्क्वायऱ्या झाल्या, सगळ्यांच्या काळात झाल्या. मी जर एवढा भ्रष्टाचारी, नालायक, हरामखोर असतो किंवा एकदम वाया गेलेला असतो आणि सतत भ्रष्टाचाराने बरबटलेला असतो, तर मला ह्यांनी कुणी संधी दिली नसती की बाबा हे असला माणूस जर घेतला तर पक्षाचं नुकसानच आहे. मला असं वाईट टाकलं असतं सगळ्यांनी. परंतु मला आज मी महायुतीमध्ये, त्यांनी पण मला जवळ म्हणजे माझ्याबरोबर युती केले, त्यांच्या युतीमध्ये मी आहे. मागं आघाडीमध्ये देखील मी होतो, उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर पण मी सरकारमध्ये होतो, सगळ्यांच्याच बरोबर मी कामं केलीत. याचा अर्थ, आणि कामं करताना मी कधी कुणी हे 2 आरोप चालल्यानंतर कुठलेही माझ्यावर आरोप झालेत का, म्हणून मी म्हणालो की बाबा ज्यांनी सांगितलं त्यांच्यावर पण दाऊदशी संबंधित आरोप झालेच ना. श्रीखंडाचं भूखंड का भूखंडाचं श्रीखंड हा आरोप पण खूप वर्षापूर्वी झाला ना. एनरॉनचा आरोप झाला ना. त्या आरोपात तथ्य नाही, ते राजकीय भूमिकेतनं केलेले आरोप होते, जसं माझ्यावर करण्यात आले. पण माझ्या बाबतीमध्ये वेगळं मला हे ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळते, ह्याचे मला दुःख झालं. सुप्रियावर पण लवासाच्याबद्दलचा आरोप आहे, नाही म्हणता येणार नाही. पण मग हे त्यांनी तसं म्हणल्यानंतर मला हे बोलायचंच नव्हतं खरं तर. पण जर समोरच्यांनी काही विषय काढला आणि मी गप्प बसलो, तर जनतेला वाटतं याचा अर्थ काहीतरी अजित पवारचं चुकतंय. माझं कुठलंही चुकलेलं नाही. मी ज्यावेळेसपासून साथ दिली ती मनापासून दिली, मागचा पुढचा विचार न करता झोकून देऊन दिली. सांगितलं खासदारकीला उभं राहा, खासदारकीला उभा, सांगितलं 3 महिन्यात राजीनामा दे, राजीनामा, सांगितलं आता आमदारकीला, आता राज्यमंत्री व्हा, आता आमदार म्हणून राहा, जे म्हणतील ते. कधीच काही म्हणजे हट्ट केलेलं नाही. मग दादा, त्यामुळे तुम्हाला गृहीत धरलं गेलं असं तुम्हाला वाटतं? नाही, गृहीत असं नाही. आपण ज्यावेळेस वडीलधाऱ्यांच्या हाताखाली काम करतो त्यावेळेस ते आपल्याला गृहीत धरतात असं म्हणणं पण उचित ठरणार नाही. आणखी एक शरद पवार आमच्या मुलाखतीत असं म्हणाले होते की माझे बंधू, त्यांच्यावर माझं प्रेम होतं, अखेरच्या काळात ते वैद्यकीय ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे मुंबईला होते, तेव्हा हे आज जे सांगतात ते एकदाही आले नव्हते. म्हणजे शरद पवारांनी असा तुमच्यावरती आरोप केला तुमच्या वडिलांच्या बाबतीत की तुम्ही आला नव्हता. माझे वडील वारले तेव्हा माझा भाऊही लहान होता, मी पण लहान होतो. त्यांच्याकडे ट्रीटमेंट करायला गेले असतील
साहेब वडील तेव्हा 75 साल होतं. 75 सालामध्ये मी 67ला चौथीत होतो. मी 10वीत किंवा काहीतरी असेल. आता तुम्ही 10वीत असल्यानंतर तुमच्या वडिलांना तुमचे काका घेऊन गेले असतील तर काकावर तेवढा विश्वास पाहिजे ना. 10वीतले मुलगी किंवा मुलगा नाही नाही मी तिथं बसतो म्हणजे आपण गैरविश्वास दाखवल्यासारखं होतं ना. मला काही कळतच नाही. तिथं एकदा घरातल्या प्रमुख व्यक्तीनेच त्यांना नेलेलं आहे. तिथं आपण लुडबुड 14 वर्षाच्या मुलांनी लुडबुड करण्याचं काय कारण आहे 15 वर्षाच्या. साधं गणित आहे. आणि मला ह्याच्यात बोलायचं नाही. कुठल्या कामाकरता ट्रीटमेंट करायला बोलवलं होतं ते एकदा साहेबांनी सांगावं ना. मला बोलायचं नाही. त्या कुठल्या कामाकरता पुढच्या वेळेस कधी साहेबांची भेट झाली तर त्यांना म्हणत ते आम्ही अजितला प्रश्न विचारला. अजितनं सांगितलं की कुठली ट्रीटमेंट कुठला आजार त्यांना झाला होता, कुठल्या आजाराच्या करता. जसं साहेबांना गंभीर आजार झालेला होता तसं कोणत्या आजाराकरता ट्रीटमेंट आपण देत होता डॉक्टरांच्या मदतीनं का कुणाच्या मदतीनं ते पण एकदा कळू द्या. दादा तुम्ही म्हणजे गेल्या खूप दिवसांपासून असं म्हणतात की मी बोललो तर किंवा मला बोलायचं नाहीये. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही अजूनही बोलत नाहीयेत किंवा मी सांगितलं तर असं तुम्ही भाषणांमध्ये पण म्हणताय. बरोबर आहे. काही गोष्टी काय त्याच्यातनं इतकं म्हणजे वेगळे हे गोष्टी घडतील आणि मग नंतर मलाही वाटेल किंवा आपण उगीच ते बोललो. लोक ते 2-4 दिवस चघळतील, त्याचा फार चोथा बनवतील आणि चर्चा करून सोडून देतील. आपल्याला त्याच्यात हे नाही. मी आत्ताही तुम्हाला सांगितलं की कोणत्या आजारावर ट्रीटमेंट देण्याच्या करता त्यांनी मुंबईला नेलं होतं तेही सांगा. तुम्ही दादा बोलत नाही आहात म्हणजे तुम्ही म्हणताय त्यातनं वेगळे अर्थ निघतील. पण तुमच्या कुटुंबातली माणसं म्हणजे सगळ्यात जास्त गेल्या महिन्याभरात चर्चेत आलेलं नाव म्हणजे तुमचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार. आता त्यांच्याविषयी जी म्हणजे मला जे आठवते ते 2019ला जेव्हा सकाळी 8 वाजताचा जो शपथविधी झाला होता त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे गेला होतात. तेव्हा सगळे माध्यमांचे कॅमेरे सुद्धा त्यांच्या घराबाहेर होते की अजितदादा इथं आलेले आहेत. तेव्हा साधारणतः असं चित्र होतं की एक भाऊ दुसऱ्या भावाला प्रोटेक्ट करतोय किंवा ते तुमच्या सोबत आहेत. मग त्यावेळेस ती परिस्थिती कशी होती नक्की? त्यावेळेस ते खरंच तुमच्या सोबत होते? मी उभा केलेल्या उमेदवाराच्या ऐवजी दुसरा उमेदवार उभा केला असता तर श्रीनिवास पवार आणि त्यांचा परिवार यांनी माझंच काम केलं असतं. बरं. त्यांनी स्पष्ट मला सांगितलं की पहिल्यांदा मी तुझं काम करणार आहे, मी तुला साथ देणार आहे. पण ज्यावेळेस उमेदवाराचं नाव जाहीर झालं कळालं त्यावेळेस तो म्हणलं की मी काम करणार नाही. पण त्यांना उमेदवाराशी असलेला प्रॉब्लेम काय होता म्हणजे? मला काय माहिती. उद्याच्याला तुम्ही सांगितलं ह्या व्यक्तीला उमेदवारी दिली म्हणजे तर मी काम करणार नाही, इतर कोणालाही द्या. त्याच्या मी खोलात जास्त गेलो नाही. प्रत्येकाचा काही म्हणणं असू शकतं. मी म्हटलं ठीक आहे. पण आमच्याकडे पण असे काही इनपुट्स आले होते की काही लोक तुमच्याकडे आली होती की बाबा उमेदवारी मला द्या किंवा तशा काही चर्चा झाल्या होत्या दुसऱ्या परिवारातल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याविषयी? नाही तशी अजिबात चर्चा झाल्या नव्हत्या. अच्छा, मग आमच्याकडे चुकीचे नाही अजिबात चर्चा झाल्या नव्हत्या. आम्ही अनेक वेगवेगळे उमेदवार होते. पार्लमेंटरी बोर्डामध्ये पण त्याची चर्चा झाली आणि मग ती चर्चा होऊन शेवटी हे नाव अंतिम झालं. परंतु हे नाव अंतिम होत असताना माझे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांनी सांगितलं होतं की तुम्ही हा उमेदवार देऊ नका, आम्ही काम करू शकणार नाही, आम्हाला विरोधी काम करावं लागेल. म्हणलं ठीक आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही म्हणजे हा विरोध अजितदादांना नाही, हा विरोध सुनेत्रा वहिनींना असं एकंदर मला ते कळलेलं नाही. मला एवढं सांगितलं, मी खरं बोलणारा कार्यकर्ता आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळं मला जे माहिती ते मी सांगितले. एक जुना प्रसंग आहे म्हणजे आम्हाला खूप खात्रीलायक लोकांनी ही दिलेली माहिती आहे की 2004ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आले होते तेव्हा दिल्ली एअरपोर्टवरती तुम्हाला आणि आर आबांना पवारसाहेबांनी बोलवलं होतं. त्यावेळी सोनिया गांधींशी त्यांची चर्चा झाली होती की मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल म्हणून.
तेव्हा गाडीमध्ये तुम्ही 3घच जण होतात. तुमच्यामध्ये चर्चा झाली. तेव्हा पवार साहेबांनी विचारलं की तुम्ही दोघं ठरवा की मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच येणार आहे, पण मुख्यमंत्री कोण होणार? आणि तुम्ही आर.आर. आबांचं नाव पुढं केलं. तुमचं तिघांचं ठरलं की आता आर.आर. आबा मुख्यमंत्री असतील म्हणून. तुम्ही त्यानंतर गाडीतनं निघालात. तुम्ही परत पण आलात. पण त्यानंतर पुढच्या घडामोडी वेगळ्या घडल्या. पण हा प्रसंग खरा आहे का? आणि त्यानंतर नक्की काय झालं होतं? आम्ही दोघं दिल्लीला गेलो होतो. आम्हाला सांगण्यात आलं. आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. आम्ही म्हणलं की तुम्ही प्रत्येकाचं म्हणणं जाणून घ्या आमदारांचं, आणि आमदारांचं बहुमताने ऑब्झर्वर पाठवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बहुमता आमदार, मॅक्झिमम आमदार ज्याला सपोर्ट करतील त्याच्यावर जबाबदारी द्या. त्याच्यामध्ये नंतर ऑब्झर्वर आले, सगळं काही झालं. मग नेता निवडायचा होता. त्यात नेता आर.आर. पाटलांना निवडलं गेलं. परंतु आमच्या वरिष्ठांनी म्हणले की आपण 4 खाती आणि 4 मंत्रिपद जास्त घेऊ आणि मुख्यमंत्रीपद तिकडे देऊ. म्हणजे सुरुवातीला मुख्यमंत्रीपद घेण्याचा पण निर्णय झाला होता? नाही, विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता कोण करायचा? विधिमंडळाचा नेता करावा लागतो ना. निवडणूक झाल्यानंतर सगळ्या आमदारांच्या विश्वासात घेऊन करावा लागतो तो प्रसंग. आणि मग नंतर जो नेता होतो तो आपोआपच मुख्यमंत्रीपदाचं त्या पक्षाचं नेतृत्व करत असतो. दादा, तुम्ही आता गेल्या जवळजवळ 6 ते 7 महिन्यांपासून ही वेगळी भूमिका जी घेतलेली आहे, त्याच्यानंतर बऱ्याच मुलाखतींमध्ये तुम्ही 2017, 2019, 2022, 14 ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं भाजपसोबत जाण्याचे प्रयत्न झाले किंवा पवारांनी भूमिका घेतली त्याबद्दल बोललात. पण मला आठवतंय जुलैमध्ये जेव्हा ही वेगळी भूमिका घेण्यात आली त्याच्या आधी साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यापासून बऱ्याचदा बातम्या यायच्या की अजित पवार नॉट रिचेबल आहेत म्हणून. पण त्यानंतर सुद्धा तुम्ही स्पष्टीकरण दिलं होतं की असं काही नाहीये म्हणून. मी थोडासा जरी बाहेर गेलो किंवा कुठं काय गेलो की माध्यम लगेच नॉट रिचेबल म्हणून बातम्या लावतात. त्या 2-3 महिन्यात काय घडलं? मला सांगा, मी सगळेच आम्ही प्रचारामध्ये सकाळी 5ला उठतो, 6ला कामाला लागतो, रात्री 2ला झोपतो आणि कंटिन्यू 1.5-2 महिने सगळं काम केल्यानंतर कुठंतरी थोडासा आराम करणं. आता आराम करत असताना तर आपण जर कुठं सांगून मी इथं बसलोय तर लोक तिथे येणार, मीडिया तिथे येणार, कॅमेरे तिथे येणार. त्याच्यामुळं थोडं बाजूला बसलं तर थोडा तरी आपल्याला शांतता पाहिजे ना. पण त्या काळामध्ये जे मी म्हटलं की जुलैच्या आधी ज्या एप्रिल-मे मध्ये चर्चा होत होत्या तेव्हा भाजपसोबत तुमच्या चर्चा चालू होत्या का 2023 मध्येच? नाही, भाजपची चर्चा 2019 मध्येच झाली. 2019लाही आम्ही सरकार केलं, त्याच वेळेस झालेली होती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये शेवटी सगळेच जण हे आज त्यांच्या साहेबांच्या बरोबर हे पण काही जण वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करतच होते. चर्चाही होतच असते की काय कशा पद्धतीने करावं, काय करावं, हे राजकारण आहे. त्याच्यामुळं त्याच्यात काही विशेष आहे असं मला वाटत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेबरोबर जाण्याचा विचार करता त्यावेळेस मग भाजप शिवसेनेचं बहुमत गेल्यावर भाजपबरोबर जायला देखील काय हरकत आहे? शेवटी आमची विचारधारा वेगळी आहे, आमचा पक्ष वेगळा आहे, आमचं चिन्ह वेगळं आहे, आमचा झेंडा वेगळा आहे. तो पक्ष, त्यांचा झेंडा, त्यांचं चिन्ह. पण विकासाच्या मुद्द्यावर जर आपण एकत्र आलो, अनेकदा झालं आपल्यामध्ये, म्हणजे राजूजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे थम्पिंग मेजॉरिटी आली त्याच्यानंतर पूर्ण बहुमत मोदी साहेबांनाच 2014ला मिळालं. तोपर्यंत 84, 94, 2004, 30 वर्ष जवळपास, नाही 16 आणि 14, 30 वर्ष मेजॉरिटी कोणाला नव्हती. तीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रात पण माझ्या माहितीप्रमाणे 90च्या आधी ज्या निवडणुका झाल्या त्या 85 वगैरेलाच काँग्रेस पूर्ण बहुमतात होती. त्याच्यानंतर 90ला मित्र अपक्ष घेऊन बहुमत केलं. 95ला अपक्ष करून त्यांनी युतीने सरकार बनवलं. 99ला पण वेगवेगळ्या लोकांना एकत्र घेऊन विलासरावांनी आणि राष्ट्रवादीने सरकार बनवलं. 2004ला पण आमचे 71 होते, त्यांचे 69 होते, तरी 140 होते. मग 4
विनय कोरेचे घेतले, मग 144 झाले. मग एक अँग्लो इंडियन नेमायचा असतो, हो हो हे घेता येतो, कॉप करता येतो, ते घेतलं. मग ते 145 झाले. म्हणजे हे कधीचं 2004चं. मग 2009ला पण 62 आणि 82, म्हणजे 144 होतं. 8 6 140 44 45 नव्हतंच मॅजिक फिगर. 2009च्या नंतर 2014ला पण देवेंद्रजींना पूर्ण बहुमत मिळालंच नाही. त्यांनी मग शेवटी शिवसेनेलाच घेतलं. आधी तर आमच्या पक्षाने बाहेरनं पाठिंबा दिला ते सरकार यायला. मग बाहेरनं पाठिंबा, तुम्हाला जर भाजप चालत नाही तर सरकार बनवायला तुम्ही बाहेरनं कसं पाठिंबा देता? दादा, आता तुम्ही म्हणालात की जसं विकासाच्या मुद्द्यावर किंवा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तुम्ही आता महायुतीमध्ये गेलेला आहात, पण खरंच म्हणजे जर राज्यामध्ये सरकार असेल आणि केंद्रात वेगळं सरकार असेल तर विकासासाठी सत्तेत जायची गरज आहेच का? कारण नरेंद्र मोदींचं स्वतःचं उदाहरण आहे की जेव्हा केंद्रामध्ये त्यांचं सरकार नव्हतं तेव्हा त्यांनी गुजरात मॉडेल यशस्वी करून दाखवलं, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये. मग सत्ता पाहिजेच का केंद्रातली? जर तुम्हाला अधिकचा निधी पाहिजे असेल तर केंद्राची मुदत जोड त्यांना असावीच लागते. आणि नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस तिथं मुख्यमंत्री होते त्यावेळेस अनेकदा पवार साहेबांच्याकडे जी खाती होती त्या खात्यातनं मोदी साहेबांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य पवार साहेबांनी केलेलंच आहे. त्याच्यामुळं एक आहे, कुठंही तुम्हाला राज्याचा निधीला मर्यादा असतात, केंद्राचा निधी मोठा असतो आणि त्याच्यातून तुम्हाला तो निधी मिळाला तर आणखीन तुमचं राज्य मध्ये विकास करण्याच्या करता मदत होते. त्रिवार सत्य आहे. विकासाच्या मुद्द्यावरतीच तुमच्या बारामती मॉडेलचं खूप कौतुक होत असतं, पण आता बारामतीमध्ये स्टँड आहे, चांगल्या पद्धतीच्या कंपन्या आहेत किंवा बारामती हे खूप सुसज्ज शहर झालेले आहे, हे मान्य आहे. पण गेली अनेक वर्ष आम्ही तुम्हाला राज्याचे नेते म्हणून बघतोय, तर अशी बारामती मॉडेल्स बाकी ठिकाणी का नाही उभी राहिली? किंवा जसं मी म्हटलं की मोदींचं गुजरात मॉडेल सांगितलं जातं, मोठ्या स्केलवर सांगितलं जातं, तसं हेच बारामती मॉडेल गेल्या 30 ते 40 वर्षात महाराष्ट्रातल्या बाकी ठिकाणी आम्हाला त्याच जोशाने किंवा त्याच जोरदारपणे का नाही बघायला मिळत? सगळ्यांनी काम केलं तर होऊ शकतं ना. मी पिंपरी चिंचवड दाखवलं की करू. पिंपरी चिंचवड अजित पवारनी 92च्या आधी, 92ला त्यांनी ते माझ्या विचाराची लोक तिथं आली, 92 ते 2017 25 वर्ष जाऊन खाजगीत पिंपरी चिंचवडकरांना विचारा की अजित पवार इथं खासदार तुमचा झाला त्यावेळेसची परिस्थिती काय होती आणि नंतर दर 5 वर्षांनी तुम्ही त्यांना सपोर्ट करत गेला आणि परिस्थिती कशी बदलत गेली. इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती बदलते. इथं पण मी माझ्या परीनं जेवढं काही करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. इथलाही काळ तुम्ही जर काढला की बा 67 ते 72 काय झालं, 72 ते 78 काय झालं, 78 ते 80 काय झालं, 80 ते 85 काय झालं, 85 ते 90 काय झालं, 90 ते 95, 95 ते 99, 99 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते 14, 19, 24. आता आपण लोकसभेबद्दल बोलतो. मी बारामतीत काल फिरले, नंतर बऱ्याच प्रमाणात लोकांशी पण बोलले. मला बारामतीकर म्हणजे असं कन्फ्यूज स्टेटमध्ये वाटले. म्हणजे काही आजोबांशी, तरुण लोकांशी पण बोलले, तर काही आजोबांचं वगैरे असं म्हणणं होतं की हे आम्हाला कोड्यात टाकलं ह्यांनी, हे सगळं प्रकरण झाल्यानंतर. म्हणजे पवार दोघं पण आमचेच आहेत, आम्हाला आता काय करावं ते कळत नाही. म्हणजे लिटरली काही लोक सांगतच नव्हते की ते कोणाच्या बाजूने. त्यांचं असं होतं की तिथं जाणार, उभं राहणार, जे काय मनात वाटेल ते तिथंच करणार. तर या लोकांच्या पब्लिक रिॲक्शन्सकडे तुम्ही कसं बघताय? नाही, त्यांच्या पुढं बाका इकडं तिकडं विहीर अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झालेला आहे. आता त्या लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान करायचं असेल तर ते माझ्या उमेदवाराला मतदान करतील, माझ्या पक्षाच्या महायुतीच्या. आणि भावनिक मुद्द्यावर मतदान करणार असतील तर ते तिकडं मतदान करतील. त्याच्यामध्ये अजून एक सांगते, म्हणजे सकाळी येताना एक चहावाला भेटला होता आणि त्या चहावाला सहज असं विचारलं, तर तो चहावाला कोण होता हे सांगत नाही. बारामतीमध्ये विचारणार पण नाही काय चालू आहे म्हणून त्याला विचारलं, तर त्याचं असं म्हणणं आलं की काय नाही, हे सगळं शरद पवार साहेबांनीच केलेलं आहे. काय झालेलं, यावेळेस सुप्रिया सुळे अगदी निवडणुकीला पडतील अशी परिस्थिती होती. मग आमचं काय झालं, म्हणजे आम्हाला असं वाटतंय की शरद पवार साहेबांनी अजित पवारांना सांगितलं की तुम्हीच जा, तुमचा आपलाच उमेदवार तिथनं उभा करू, म्हणजे भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा शरद पवारांचा उमेदवार पडला असं व्हायला नको, म्हणून हे पवार घराण्यामध्येच एकत्रितपणे सगळं चालू आहे म्हणून. असं लोक काय जेवढ्या व्यक्ती
तेवढे त्यांचे विचार असू शकतात, त्यांचं मत असू शकतं. प्रत्येकाला मतं देण्याचा अधिकार आहे, परंतु त्याचं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही. तशी ही निवडणूक नाही, ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आहे आणि त्या पद्धतीनं मी लढतो. तुम्ही काल माझं भाषण पण ऐकलं असेल, तर मी भावनिक होऊन कुठलंही भाषण केलं नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर, पाण्याच्या मुद्द्यावर, पिण्याच्या पाणी, शेतीचं पाणी, जिरायत शब्द काढून मला तिथं बागायती शब्द आणायचा, त्याकरता मला आता मी हातात ते मिशन घेतलेलं आहे. मी एखाद्या गोष्टीचं मिशन हातामध्ये घेतो त्यावेळेस एक असा एकदम ते काम करायचंच ह्या ईर्ष्येने मी त्याच्यामध्ये उतरतो. त्याच्यामुळे ते, आणि तुम्ही बारामती बघितली असेल फिरून कशा पद्धतीनं डेव्हलप केलेली आहे. फार कमी शहरं तशा प्रकारे पाहायला मिळतात आणि ह्याच्याकरता मेहनत फार घ्यावी लागते, फार कडक भूमिका पण कधी कधी घ्यावी लागते शिस्त आणण्याच्याकरता. कारण कठोर निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला शिस्त नाही, तर बाबा हाय आपला टाक इथं, हाय आपला इथं काय टाक टपरी, हाय असं करेल तर त्याला बकालपणाचं स्वरूप येतं. शेवटी त्यांचाही धंदा झाला पाहिजे, व्यवसाय झाला पाहिजे हॉकर्सवाल्यांचा, त्यांनाही एक भाग दिला पाहिजे. असं ते करून पुढं जायचं असतं. रस्ते चांगले, ट्रॅफिकमध्ये शिस्त पाळली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी असतात. जेवढं काही मला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि पुढंही करत राहील. जोपर्यंत जनतेची साथ आहे, बारामतीकरांची साथ आहे, बारामती लोकसभा मतदारसंघाची साथ आहे, महाराष्ट्राची साथ आहे, तोपर्यंत करत राहायचं. तुम्ही आता म्हणालात की काही वेळा कडक शिस्तीचं वागणं सुद्धा आपल्याला असावं लागतं म्हणजे तुम्हाला. पण आता आधी जेव्हा तुमचा आक्रमक स्वभाव किंवा तुमचं थेट भाषणांमधून बोलणं, धमकीवाजा इशारा देणं, या सगळ्या गोष्टी आमच्या दादांची स्टाईल आहे किंवा आमचे दादा असेच वागतात अशा पद्धतीनं मांडल्या जात होत्या. पण आता तो सूर बदलून अशा धमक्या चालणार नाहीत मतदारसंघात दिलेल्या, असं झालेलं आहे. ते कसं आहे, जोपर्यंत त्यांना निवडून आणण्याच्या करता मी जीवाचं रान करत होतो तोपर्यंत दादा बोलतो हे सगळं बरोबर आहे, दादा कामाकरता बोलतो. आता वेगवेगळे पक्ष हे झाले, भूमिका बदलली गेली, त्यावेळेस आता माझ्यावर आरोप व्हायला लागले की मी धमक्या देतो. बारामतीकरांना आता फिरा आणि म्हणा अजित पवारनी कधी कुणाला काय धमकी दिली ती विचारा. मी लोकांची कामं करण्याच्या करता थोडीशी कठोर भूमिका अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतो. तुम्ही आता समजा आय एस ऑफिसर आहे, मी एकदा सांगेल, दोनदा सांगेल, तीनदा सांगेल, सार्वजनिक काम असतं. पण तीनदा सांगून जर तुम्ही टोलवाटोलवीच करत असाल, तुम्ही पण मला जसं मी लोकांना सांगतो हे काम होईल नाही, अधिकाऱ्यांनी पण सांगावं की अजित पवार तुम्ही सांगितलेलं कामामध्ये ही अडचण आहे, हे होऊ शकत नाही, मी समजून घेईल. पण तुम्ही मला सांगणार की आम्ही करू आणि नुसतंच टोलवाटोलवी करणार, ते नाही मी खपून घेणार. असं पुढच्या पक्षाकडून असं पण म्हटलं गेलं की इतके आक्रमक आहेत किंवा इतके आता वेगळी भूमिका घेतली विकासासाठी पक्षासाठी, पण फक्त 4च जागा तर पदरात पडल्या. इकडं असताना किती जास्त जागा लढवल्या जायच्या, मग इतक्या कमी जागांमध्ये कशी काय बोळवण झाली, हे कसं पटलं? मागच्या वेळेस आमच्या 4च जागा निवडून आल्या होत्या. पण मग दादा आता तुम्ही 4 लढवताय, मग तुम्हाला 100% खात्री आहे 4 येतील? आम्ही 4 लढवत नाही, आम्ही 6 लढवतोय. हो, लक्षद्वीप आणि परभणी आम्ही 6 लढवतोय. 6 आणि 7वी जागा आम्हाला सातारच्या बदल्यात राज्यसभेची मिळते. राज्यसभेची म्हणजे तो खासदार आमचा एक वाढतोच आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं मागच्या वेळेस काय झालं, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जे मित्रपक्ष होते त्यांना फक्त 7 जागा मिळाल्या. किती? 7. आणि समोरच्यांना 41 जागा मिळाल्या. भाजप निवडून आलेल्या 41. इकडं 7, 4 आमच्या, एक काँग्रेसची 5, एक MIM 6 आणि आम्ही पुरस्कृत केलेली नवनीत राणा 7. त्याच्यावर आमच्या थोडा वेळ धरा 4 आणि 5 होत्या. आता ज्यावेळेस तुम्ही इतरांच्या बरोबर जाता त्यावेळेस सिटिंगची जागा तर तुम्ही घेऊ शकत नाही. जे खासदार आहेत त्यांचे खासदार आहे तुम्ही आणि तुमची जागा भाजपने सोडली तर भाजपचे कार्यकर्ते म्हणतील ही कुठली पद्धत. त्यामुळे त्यांच्या मागच्या वेळेस जास्त जागा निवडून आलेल्या असल्यामुळं आता ते चित्र विधानसभेला राहणार नाही.
विधानसभेला जास्त कारण जागा विधानसभेला आमच्या मुळातच जागा आल्या 54 निवडून, हो ह्यांच्या आल्या 105 भाजपच्या. आणि आता शिवसेनेबरोबर जो काही आकडा असेल तो शिवसेनेच्या समजा 56 धरा थोडा वेळ, अशा ह्या जागा निवडून आल्या. आता काँग्रेसच्या 44 आणि काही इतर अशा ह्या जागांच्यामध्ये वाटप होईल. चांगलं, म्हणजे विधानसभेला दादांकडे चांगला जास्त. नाही, मी साधं गणित तुम्हाला सांगितलं ना. तुमच्या आत्ता सिटिंगच्या जागा ज्या आहेत त्याच संदर्भामध्ये त्याच्यातली 2-4 जागा इकडं तिकडं देवाणघेवाण दोघांच्यामध्ये अंडरस्टँडिंग होऊ शकते, तिघांच्यामध्ये. दादा, तुमचं ॲनालिसिस काय सांगतात? तर महाराष्ट्रामध्ये काय खरंच ठाकरे पवारांच्या सहानुभूतीचं वातावरण आहे की लोक नरेंद्र मोदी या फॅक्टरवरती खरंच मतदान सांगू करतील? का, माझं एवढंच मी अंदाज वर्तवणारा माणूस नाही. मी काम करत असतो, काम करत राहायचं. आता तुम्हीच एक उदाहरण सकाळचं दिलंय की म्हणजे काही लोकांच्याबद्दल दिलंय की अजून त्यांनी ठरवलंच नाही, ते मशीन पुढे उभं राहणार आहेत आणि त्यावेळेस जे वाटेल ते बटन ते दाबणार आहेत, हे आहे की नाही? त्याच्यात कसा अंदाज आपण घेऊ शकतो? पण आता तुम्ही सकाळचं उदाहरण जे होतं ना, त्याच्यामध्ये लोकांना विश्वास का बसत नाही अजून सुद्धा की तुमची फाटाफूट झाली आहे? तुमच्या काका पुतण्याच्या जोडीच्या राजकारणाचं यश आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, यश नाही. पवार साहेबांनी आजपर्यंत राजकीय जीवनामध्ये पदार्पण केल्यापासून 67 पासून आजपर्यंत अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामुळं ते कुठला निर्णय कधी घेतील हे लोकांना समजत नाही किंवा लोकांना ते धक्कादायक वाटतं आणि त्याच्यामुळं ते बुचकळ्यात पडतात. ह्याच्यामागं काहीतरी स्ट्रॅटेजी दिसते, ह्याच्यामागं काहीतरी गणित दिसतं, असा एक समज साहेबांच्याबद्दल सगळ्यांनी करून घेतला. माझ्याबद्दल तसा नाही. ते सरळ सांगतात की एक घाव 2 तुकडे असतं. हे काय त्यांनी जे सांगितलं त्यांच्यात तोंडात तेच असतं, ओठात तेच असतं, ओठात तेच असतं, पोटात तेच असतं. अशा पद्धतीने प्रत्येकाचे काम करण्याची स्ट्रॅटेजी असते. आता 2 ते 3 दिवसांपूर्वी पंतप्रधानांची एका न्यूज चॅनलला मुलाखत झाली. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांचे बायोलॉजिकली पुत्र आहेत बाळासाहेबांचे. त्यांना कधी जेव्हा अडचण येईल तेव्हा मी पहिला असेल त्यांच्यासाठी धावून जाणार. मग त्याच्यावर एक चर्चा चालू झाल्या की कुठंतरी आफ्टर इलेक्शन्स एकत्र येण्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का म्हणून भाजपचे. जे 10 वर्ष देशाचे पंतप्रधान राहतात त्यांनी काही वक्तव्य केल्यानंतर आपण त्याच्याबद्दलचे आराखडे बांधणं मला उचित वाटत नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्याच्यामागं काही त्यांचं काय त्यांनी कुठल्या गोष्टीनं विचार करून ती भूमिका मांडली तेच सांगू शकतील जास्त. आता शेवटचा प्रश्न, काय वाटतं तुम्हाला की जे मिशन 400+ जो काही नारा दिलेला आहे NDAनं देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात 45+ महायुती, हे खरंच गाठणं शक्य होईल का? तर महायुती म्हणून आम्ही मनापासून तो प्रयत्न करतोय. प्रचार करणं, लोकांना विश्वास देणं. काही वेगळ्या प्रकारे समोरची भूमिका मांडतात, संविधानाच्या बद्दल, घटनेच्या बद्दल, मायनॉरिटीबद्दल, मागासवर्गीयांच्या मध्ये एक समरावस्था निर्माण करायचे, काहीतरी गैरसमज निर्माण करायचे, असे वेगवेगळ्यांचं वेगवेगळं काम चाललेलं आहे. ते खोडून काढणं आणि खऱ्या अर्थाने लोकांना खरी बाजू समजावून सांगणं हे माझं काम आहे. आणि आजपर्यंत केलेलं काम लोकांना दाखवणं आणि तशा पद्धतीनं आम्ही इथली पण कामं करू ह्याबद्दलचा विश्वास देणं हे मी करतो आहे. आणि शेवटी जनता जनार्दन हे प्रमुख आहेत, ते ठरवतील, ते आपल्याला पाहायला मिळेल. कारण तुम्हीच काही प्रश्न विचारत असताना मला सांगितलं की असं असं आहे, अंदाज बांधता येणं कठीण आहे असं तुम्ही म्हणला काही लोकांना भेटल्यावर. त्याच्यावर आपण काय आपलं काम करत राहायचं आणि नंतर जनतेने काय आणलेलं आहे तो रिझल्ट बघायचं आणि पुढे जायचं. आता अगदीच शेवटचा मला प्रचारावरून आठवला की सुरुवातीला असं म्हटलं गेलं की बारामतीमध्ये आता सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार सगळी ताकद पणाला लावणार आहे, त्यामुळे ते तिथं अडकून पडतील म्हणून. पण शरद पवार बाकीच्या भागांमध्ये पण सभा घेत होते त्यांच्या 10 जागा असल्यामुळं. पण दुसरीकडे असं बघायला मिळालं की अजितदादा साधारणतः बारामतीमध्ये खूप काळ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात बऱ्याच सभा झाल्या. इव्हन धाराशिवच्या सभेमध्ये पण तुम्ही नव्हता, तुम्ही फक्त पुण्यातल्या सभेत होता. तर मुख्यमंत्री दिसत आहेत, एक उपमुख्यमंत्री दिसत आहेत, पण अजितदादा आम्हाला दिसत नव्हते. त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस पंतप्रधानांना भेटलो त्याच वेळेस मी सांगितलेलं होतं की तुम्ही आल्यानंतर असं केलं तर चालेल का की आल्यानंतर आम्ही सभेला जरी उपस्थित असलो तर राज्याचा प्रमुख म्हणून एकनाथराव भाषण करणार, स्वतः प्राईम मिनिस्टर भाषण करणार, इतर भाषणं
जास्त होत नाही, कारण पंतप्रधानांचा वेळ अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांना 3-3, 4-4, 5-5 सभा असतात आणि त्यामुळे तिथं सगळ्यांनी अडकण्यापेक्षा इतर पण ठिकाणी काम करणं. आता मी ह्याच्यामध्ये सांगलीला सभेला गेलो, सातारला सभेला गेलो, बारामतीमध्ये सभा घेतोय, मावळात सभा घेतल्या, शिरूरमध्ये सभा घेतल्या, राहिलेल्याही दिवसांमध्ये त्या ठिकाणी सभा घेणार, धाराशिवला सभा घेतल्या, काही ठिकाणी फॉर्म भरायला गेलो. ह्या गोष्टी कराव्या लागतात, त्या मी केल्यात. पण 2 बाकी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपेक्षा तुम्ही कमी दिसलात असा एकंदर सूर आहे ना. मला जिथं वाटलं, कारण काय होतं, सगळ्यांनी सगळीकडं जाणं, त्याच्या संदर्भामध्ये माझ्या जागा एकतर मर्यादित होत्या आणि माझ्या मित्रपक्षांनी जिथं जिथं जायला सांगितलं तिथं तिथं पण जाण्याचा मी प्रयत्न केला. ठीक आहे. मला वाटतं आपण बऱ्याच मुद्द्यांवरती बोललेलो आहोत. साधारणतः आता अजितदादांची ही पहिली आपल्या बोलबिडूवरती आलेली मुलाखत होती. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात अशाच मुलाखतींसाठी आणि व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.